पुढची बातमी आहे ती रवींद्र चव्हाण यांचं नाव वापरून भाजपालाच हरवण्याच्या प्रकरणाबद्दल। रवींद्र चव्हाण यांचं नाव वापरून भारतीय जनता पार्टीला सिंधुदुर्गात काही जणांनी पराभूत केलं आणि यामुळे राणे चिडले। सिंधुदुर्गामध्ये 5 अपक्ष निवडून येतातच कसे असा प्रश्न त्यांना पडलाय। भाजपाला पराभूत करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे। महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणार आहेत। हे जे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहे। हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल तर आम्हाला कोणालाच मान्य आहे। महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे।